प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के 12 वर्ष पूरे, भारत बना वैश्विक शक्ति। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण ने बताया, राष्ट्र निर्माण का दौर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में बदला भारत का स्वरूप। 12 वर्षों की उपलब्धियों पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण का बड़ा बयान। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अपने 12 वर्षों के कार्यकाल में ये साबित कर दिखाया है कि देश का स्वाभिमान जागृत करके व्यापक परिवर्तन लाया जा सकता है। केवल अनुदानों पर निर्भर रहने की मानसिकता से बाहर निकालकर भारत को वैश्विक मंच पर सम्मानपूर्वक खड़ा करने का कार्य उन्होंने किया है। इतना ही नहीं, मेक इन इंडिया अभियान को आगे बढ़ाते हुए देश को मेक फॉर वर्ल्ड की दिशा में ले जाने में भी उनका महत्वपूर्ण योगदान रहा है। जो भारत पहले एक याचक राष्ट्र के रूप में देखा जाता था, उसे एक उभरती हुई वैश्विक शक्ति बनाने का काम प्रधानमंत्री मोदी जी ने किया है। ऐसे गौरवपूर्ण शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मुंबई में व्यक्त किए। ते महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण जी, मंत्री मंगल प्रभात लोढा जी, मुंबईचे अध्यक्ष अमित साटम जी, आमदार निरंजन डावखरे जी, योगेश सागर जी, संजय कुटे जी, सुनील राणे जी, राजेश पांडे जी, समोर उपस्थित असलेले माध्यम क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून अभिनंदन करेन की माननीय प्रधानमंत्री महोदयांना शपथ घेऊन उद्या 12 वर्ष पूर्ण होत आहे। 26 मे 1914 2014 26 मे 2014 जो आवाज आपण सर्वांनी ऐकला, मैं नरेंद्र दामोदर दास मोदी, तो आवाज आजही आपल्या सर्वांच्या कानामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी गुंजतो आहे। आणि ही 12 वर्ष अक्षरशः थक्क करणारी अशा प्रकारची 12 वर्षे। एखाद्या देशाची शक्ती, एखाद्या देशाचा स्वाभिमान आणि आत्माभिमान कशा पद्धतीने जागृत करून एक मोठं परिवर्तन घडवलं जाऊ शकतं, हे गेल्या 12 वर्षामध्ये मोदीजींनी दाखवून दिलंय। जो देश एखाद्या याचकाच्या भूमिकेमध्ये, कधी एखाद्या बिचाऱ्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, आज तो देश आत्मनिर्भर भारत अशा पद्धतीनं जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला गेल्या 12 वर्षाच्या या कार्यकाळात आपल्याला पाहायला मिळतोय। खरं म्हणजे 12 वर्षात मोदीजींनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेलं कार्य हे एका कॉफी टेबल बुक मध्ये मांडणं देखील अत्यंत कठीण आहे आणि त्याबद्दल एखाद्या भाषणामध्ये बोलणं हे तर त्याहीपेक्षा कठीण आहे। पण मला असं वाटतं की ही जी काही 12 वर्ष आहे, ही नवभारताकडे जी काही भारताने वाटचाल केली त्याची ही 12 वर्ष आहे। विविध क्षेत्रांमध्ये जे परिवर्तन झालंय त्याची ही 12 वर्ष आहे। आणि या परिवर्तनामध्ये सगळ्यात महत्त्वाची वाटचाल जर आपण काही केली असेल तर या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात सामाजिक क्षेत्रामध्ये जे विविध कार्यक्रम झाले, मग त्यामध्ये गरीबाला घर देणं असो, गरीबाला शौचालय देणं असो, गरीबाला गॅस देणं असो, गरीब
लक्षित गरीब केंद्रित अशा प्रकारचा जो अजेंडा या ठिकाणी मोदीजींनी चालवला त्याच्यावर लोकांनी जगलं पाहिजे. आम्ही नवीन संधी निर्माण करणार नाही. आम्ही देशाच्या विकासावर, देशामध्ये पायाभूत सुविधा तयार करण्यावर कोणताही खर्च करणार नाही. लोकांना आपल्यावर अवलंबित करून ठेवू अशा प्रकारच्या मानसिकतेतून, ज्याला डोल्सची इकॉनॉमी म्हणतो, अशा प्रकारची अर्थव्यवस्था, अनुदान प्रणित अर्थव्यवस्था ही त्या काळामध्ये तयार झाली. आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू अर्थव्यवस्थेच्या ताणामुळे आपण संधी पण निर्माण करू शकलो नाही आणि लोकांना त्यांच्या जीवनाकरता आवश्यक काय आहे तेही देऊ शकलो नाही. परिणामतः इतक्या मोठ्या प्रमाणात देशातल्या गरिबीमध्ये एक मोठी जंप आपण 10 वर्षाच्या UPAच्या कार्यकाळात पाहिली. मोदीजींनी सांगितलं की आपल्याला अर्थव्यवस्था अशी करावी लागेल की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून. नमस्कार. खरं सर्व माध्यमांमध्ये काम करणाऱ्या सर्व आज आपण ही अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थिती दाखवली. तसं प्रसार माध्यमांनी सुद्धा आजचा देशासाठी आणि देशवासियांसाठी महत्त्वाचा असणारा हा विषय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर पासून आजपर्यंतची 12 वर्ष एक तप, या एक तपामध्ये 12 वर्षामध्ये त्यांनी या देशाला आणि देशातील असणारी जी भौगोलिक परिस्थिती आहे, निसर्गाची असणाऱ्या परिस्थितीपासून वेगवेगळ्या परकीय असणाऱ्या धोरणांच्या संदर्भाबद्दल असणारी परिस्थिती की ज्यामध्ये ताकदीने राष्ट्राला परमवैभवाच्या दिशेने घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे आहे ते करण्याचं काम केलं. UPAचं प्रदीर्घ काळ चाललेलं सरकार आणि या सरकारने काही गोष्टी या देश हिताच्या आहेत त्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि या 12 वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी जे निर्णय घेतले, मग ते निर्णय आपण सर्वांनी पाहिले असते, अनुभवले असते. देश एक वेगळ्या दिशेने जगभरामध्ये जाताना आम्हाला सर्वांना दिसतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये छाप पाडण्याचं काम हे देशातील असणाऱ्या विविध धोरणांमुळे झालं हे आपण सर्वांनी पाहिलं. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने एक प्रयत्न केला की आपल्याला या 12 वर्षामध्ये 12 विषय घेऊन खरं तर एका कॉफी टेबल बुकमध्ये हे सर्व विषय ते आपल्याला मांडता येतील का, तर ते कदापि मांडता येणार नाही. परंतु तरी सुद्धा एक प्रयत्न आपल्याला करता येऊ शकतो का, आणि म्हणून हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाने केला आणि त्या आज
प्रकाशन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या हस्ते आज झालं. खरं तर आपण त्यांना देवेंद्रजींनाही ओळखतात. जसे नरेंद्र मोदीजी 24/7, त्याचप्रमाणे देवेंद्रजीही 24/7 हे देशहित आणि महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल करण्याच्या दृष्टिकोनातून जे जे करता येऊ शकतात, केंद्रातलं प्रत्येक धोरण हे राज्यामध्ये कसं अवलंब करता येऊ शकतं यासाठी सातत्याने रात्रीचा दिवस करत असतात. त्यामुळे त्यांच्या हस्ते आज त्याचं प्रकाशन झालंय आणि आपणा सर्वांना विनंती आहे की हे कॉम्पिटेबल बुक आपण पाहिल्यानंतर प्रयत्न जो आम्ही केला आहे, प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमधून ही माहिती ही जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी या सर्वांचं सहकार्य हे अपेक्षित आहे. आपण द्याल याची खात्री. वेगवेगळ्या कामांचा आढावा या पुस्तकातून घेत आहे. मात्र विरोधक असतील ते मात्र आरोप करतायत की 12 वर्षामध्ये महागाई प्रचंड वाढलेली आहे. आज सुप्रिया सुळे देखील टीका केली आहे. त्यांचं म्हणणे की आम्ही सरकारच्या हातात हात घालून काम करायला तयार आहोत. सरकारने आम्हाला विश्वासात घेतलं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आज ज्यावेळेला कॉम्पिटेबल बुक किंवा तयार केलाय, अनेक जण असा प्रयत्न करू शकतील, अनेक जण यापेक्षाही चांगलं कॉम्पिटेबल होऊ शकते. परंतु यामध्ये प्रत्येक विषयाच्या नंतर एक प्रगती पुस्तक म्हणून एक पान हे ठेवलेले आहे. त्यामुळे 2014च्या अगोदरची UPAची असणारी परिस्थिती आणि मग त्यामध्ये झालेला बदल, एक ओळीमध्ये त्यावेळीची असणारी परिस्थिती आणि आता झालेला बदल, अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या. खरं तर या सगळ्या गोष्टीसाठी एक 2000 पानाचं पुस्तक सुद्धा तयार करता येऊ शकतं. परंतु छोटे छोटे विषय, ज्या विषयामुळे झालेले बदल हे त्यामध्ये नमूद केल्यात की जे सहजपणे बोलता बोलता आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतं.